तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या सुनगाव येथील ब दर्जा प्राप्त जागृत ग्रामदैवत श्री आवजी सिद्ध महाराज यांचा 7 फेब्रुवारी 2026 रोजी भंडारा महोत्सव साजरा झाला। या भंडाऱ्याची शेकडो वर्षांची परंपरा असून दरवर्षी माघ कृष्ण षष्टीला श्री आवजी सिद्ध महाराज यांचे भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात येते। सुनगाव येथे आवजी सिद्ध महाराज यात्रेनिमित्ताने गावामध्ये दिवाळी दसरा सणाप्रमाणे आनंदाचे वातावरण असते। श्री आवजी सिद्ध महाराज यांचा जन्म जळगाव खान्देश जिल्ह्यातील रावेर येथे झाला आहे। आवजी सिद्ध महाराज हे बालपणापासून आंधळे होते। सुनगाव येथे श्री महाराजांची मावशी अंबाबाई राहत होती। अशातच ते मावशीकडे सुनगावला आले असता येथील काही शिवभक्त हे ढवळ्यागिरी येथील यात्रेकरिता जात होते। त्यावेळी त्यांनी मावशी अंबाबाईला या लोकांबाबत विचारलं असता त्यांनी अंबाबाईंनी सांगितले की हे सर्व भक्त लोक शंकराचे यात्रेकरिता जात आहेत। ते भक्तिभावाने शंकराची आराधना केली असता आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात। त्यातच आवजी सिद्ध महाराज आंधळे असल्यामुळे त्यांनी सुद्धा ढवळ्यागिरी यात्रेकरिता जाण्याचे ठरवले आणि जाताना त्यांनी मावशी अंबाबाईकडे सांगितले की भोळ्या शंकराने माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली आणि मी आंधळा असून दृष्टी आली तर मी तेथील उंच कड्यावरून उडी घेईल आणि तेथे ते अंतर्धान पावले। त्यांनी मावशी अंबाबाईकडे दिलेल्या सुपारीला बाण फुटले आणि ते बाण म्हणजे सुनगावचे ग्रामदैवत असलेले श्री आवजी सिद्ध। आज सुद्धा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्याकरिता दर शुक्रवारी महाराजांच्या दिवसाला बेल मांडतात आणि जर आपली इच्छा पूर्ण होत असेल तर एकावर एक ठेवलेले बेल हे महाराजांच्या दिशेने पडते आणि आपले कोणतेही काम उशिरा होत असेल तर ते खाली सुद्धा पडत नाही, त्याला भरमी असे म्हणतात। आणि जर ते ज्या भाविक भक्ताने मानले असेल आणि ते जर त्यांच्याकडे पडले तर आपण आपली योजलेली कामे होत नाही याची लोकांना पूर्ण खात्री होते आणि ते काम कोणीच सुरू करत नाही। अशा येथील श्री आवजी सिद्ध महाराजांची आख्यायिका आहे। भंडाऱ्याच्या दिवशी गावामधून भंडाऱ्याची वाजत गाजत मिरवणूक निघते। यामध्ये उडदाच्या डाळीच्या गाड्या, ज्वारीचा आटा तसेच इतर लागणारे सर्व साहित्याचा बैलगाडीने गावापासून अर्धा किलोमीटर लांब असलेल्या श्री आवजी सिद्ध महाराज यांच्या मंदिरात नेऊन तेथे सर्व गावकरी उडदाची डाळ तसेच स्त्रिया भाकरी बनवून महाप्रसाद तयार करतात। सदर महाप्रसाद घेण्याकरिता व दर्शनाकरिता पंचक्रोशीतील भाविक भक्त, गावातील सासरी आलेल्या मुली तसेच स्त्रिया दर्शनाकरिता येत असतात। दिवाळी करता न येणाऱ्या मुली सुद्धा या भंडाऱ्याच्या दिवशी भंडाऱ्याचा लाभ घ्यायला येतात। काल दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी भंडारा असलेल्या सुनगावमध्ये उत्सवाचे वातावरण होते। महाराजांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत असून संस्थांचे कार्यही प्रगतीपथावर आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसाद बनवण्याचे काम केले जाते व त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता प्रथमतः महिलांची पंगत बसवून महाप्रसाद वितरित केला जातो। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। सदर भंडारा यशस्वी होण्याकरिता संस्थांचे अध्यक्ष सुरेश अंबडकर व विश्वस्त मंडळ, गावकरी मंडळी व सेवाधारी यांनी अथक परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, सुनगाव। माझे नाव सुरेश तुकाराम अंबडकर, अध्यक्ष आवजी सिद्ध महाराज संस्थान। आवजी सिद्ध महाराजच्या यात्रेची सुरुवात माघ षष्ठी पौर्णिमेच्या दिवसापासून आपण नारळ फोडून वर्गणीला सुरुवात करतो आणि गावामध्ये 4-5 दिवस वर्गणी गोळा करून भंडाऱ्याच्या पहिल्या दिवशी गावातील सर्व लोक इंधन आणण्याकरता पहाडामध्ये जातात आणि बैलगाडीमध्ये इंधन आणून मंदिरामध्ये वाजत गाजत त्याची मिरवणूक काढली जाते। भंडाऱ्याच्या दिवशी सकाळी गावातून बैलगाडीद्वारे गावातून आटा, उडदाचं वरण हे सर्व जमा करून भजने मंडळ वाजत गाजत ढोल ताशाच्या निदानामध्ये मंदिरामध्ये पोचतात आणि इथं आल्यानंतर गावातील सर्व महिला मंदिरामध्ये स्वयंपाक करून संध्याकाळपर्यंत जवळपास 40 ते 50 हजार लोकांचा स्वयंपाक बनवतात आणि सर्वप्रथम महिलांना इथं म्हणजे जेवण दिले जाते। ही महत्त्वाची परंपरा आहे आणि हा प्रसाद घेण्याकरता आजूबाजूच्या परिसरातील हजारो लोक येत असतात आणि प्रसाद सेवन केल्यानंतर ज्या लोकांच्या एखादी व्याधी असते किंवा एखादी काही बिमारी असते ह्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या प्रसाद घेतल्यानंतर त्यापासून लोकांना समजा त्याचा म्हणजे हे होत असते। याचं नियोजन हे जे असते हे सर्व सार्वजनिक स्वरूपाचं नियोजन असते। गावातील सर्व लोक इथं येऊन वरण वगैरे शिजवतात। त्याच्याकरता गावातील आपले जे महिला जे मंडळ असतात, देवीचे मंडळ आहे, युवक मित्र मंडळ आहेत, सर्व मुलं आणि सर्व लोकांच्या सहकार्याने हा एवढा मोठा उत्सव शांततेमध्ये पार पडतो। सर्व धर्माचे लोक याच्यामध्ये सहभाग घेत असतात। कुठल्याही प्रकारचा कोणता भेदभाव न करता शांततेत हा उत्सव पार पडतात। आपली जी संस्कृती आहे
भारताची संस्कृती ही खरी बघितली इथं. म्हणजे सगळ्या गावाचा इथं सहभाग असतो. लोकवर्गणीतून लोकांनी आणलेले सगळे, म्हणजे लाकडापासून तर पिठापर्यंत सगळं गोष्ट लोकांनी स्वतःहून आणली. स्वतःहून लोक पुढे आले. बाकी ठिकाणी काय असतं, एखादी मोठा माणूस येतो, स्वतः पैसे काढून देतो आणि त्याच्याकडून होतं ते. इथं तसं नाही आहे. इथं उत्स्फूर्तपणे सगळे लोक येतात, सर्वांचा सहभाग असतो आणि सर्व हे त्या ठिकाणी काम करताना, म्हणजे लहान पोरांपासून तर फार म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनी इथं काम केलं. मी काल पाहिलं हे आजपर्यंत मी कधीही कुठेही बघितलेलं नव्हतं. मला एवढा आनंद झाला हे कालचा तुमचा कार्यक्रम पाहून, की काल तुम्ही सर्वांनी, आणि सगळ्यात विशेष सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या आया बहिणींनी सकाळपासून राबून त्या भाकरी केल्या होत्या त्यांना सगळ्यात पहिले इथं जेवण मिळतं. बाकी ठिकाणी आपण काय करतो की अगोदर माणसं बसतात जेवायला, मग महिलांना देतात. या ठिकाणी उलट आहे, अगोदर या माऊलींना आपण जेवायला घालतो आणि मग आपण सगळे जेवतो. हे पाहून मला खूप आनंद झाला. असंच एकोपा, युनिटी, अशी एकता तुमच्या गावाची अशीच ठेवा आणि असंच चांगलं काम करा. चला, आवजी.